श्री स्वामी समर्थ. जर तुमची रास मीन असेल तर पुढची 2 मिनिटे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि थरारक ठरणार आहेत. आजपर्यंत तुम्ही दुसऱ्यांसाठी स्वतःला संपवूनही तुमच्या नशिबात फक्त धोका आणि एकटेपणा का आला? ज्यांना तुम्ही देवासारखं मानलं त्यांनीच पाठीत खंजीर का खुपसला? याचं एक असं भयानक रहस्य आता समोर आलंय जे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. तुमच्या चक्रव्यूहात फसलेल्या नशिबाचे दरवाजे आता उघडणार की अजून भीषण संघर्ष करावा लागणार? भगवान भोलेनाथ आणि माता भद्रकालीने तुमच्या भविष्यासाठी कोणता अत्यंत धोकादायक संकेत दिला आहे? आज आम्ही अशा 5 भयंकर चुका सांगणार आहोत ज्या जर तुम्ही आजच थांबवल्या नाहीत तर पश्चातापाची आग आणि विनाशाशिवाय हातात काहीच उरणार नाही. हा व्हिडिओ चुकूनही अर्धवट सोडू नका, कारण आज रात्रीपासून तुमचं संपूर्ण नशीब पालटणार आहे. मीन राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात सुखाचा एक क्षण येतो तोच दुःखाची अथांग वादळे तुम्हाला चहूबाजूंनी घेरून टाकतात. हा जीवघेणा अनुभव तुम्ही कित्येक वर्षांपासून घेत आहात. मनात अथांग स्वप्ने आणि डोळ्यात प्रामाणिकपणा असूनही प्रत्येक वेळी यशाच्या अगदी जवळ पोहोचून रिकाम्या हाताने मागे फिरावे लागणे काय असते हे तुमच्यापेक्षा चांगलं कोणीच सांगू शकत नाही. पण आता काळ फिरला असून ग्रहांची महायुती बदलली आहे. भगवान शिवशंकराच्या 3ऱ्या नेत्राच्या कृपेने तुमच्यावर जळणाऱ्या शत्रूंचा आणि संकटाचा डोंगर आता भस्म होणार असून तुमच्या आयुष्यातील सर्वात काळा आणि संघर्षाचा अध्याय आता कायमचा संपणार आहे. मीन राशीच्या जातकांनो, नशिबाची दारे उघडत असताना आता तुम्हाला तुमच्या जुन्या आत्मघातकी चुका सुधारणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही जन्मापासूनच अत्यंत संवेदनशील, मायाळू आणि समुद्रासारखे विशाल हृदय लाभलेले जातक आहात. दुसऱ्यांचे डोळे ओले झाले की तुमचे हृदय द्रवते. कोणी तुम्हाला वापरून सोडून दिले तरी पुन्हा त्यालाच मदत करायला धावणे हा तुमचा स्वभावच आहे. जर जग तुमच्या या देवमाणूस स्वभावाचा उदो करत असले तरी याच अतिभाबडेपणाचा आणि भावनिकतेचा गैरफायदा घेऊन तुमच्या अत्यंत जवळच्या लोकांनीच तुम्हाला उद्ध्वस्त केले आहे. हे भयानक सत्य आता तुम्हाला स्वीकारावेच लागेल. मीन राशीच्या जातकांनो, स्वतःच्या जखमा लपवून तुम्ही जगाला हसवत राहिले, पण तुमची हीच अतिउदारता आज तुमच्या प्रगतीची सर्वात मोठी शत्रू बनली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीच्या जातकांकडून नकळत अशा काही भयंकर चुका घडत आहेत ज्या थेट तुमच्या भाग्याला कायमचे कुलूप लावत आहेत. तुम्ही तुमच्या वापरातील अत्यंत वैयक्तिक गोष्टी किंवा तुमच्या शरीराची ऊर्जा वाहून नेणाऱ्या वस्तू अगदी सहज आणि हसतमुखाने लोकांना दान किंवा उसने देऊन टाकता. यामुळे तुमच्या पूर्वपुण्याईचे फळ आणि राजयोग अगदी शेवटच्या क्षणी तुमच्या हातातून निसटून दुसऱ्याच्या पदरात पडतो. मीन राशीच्या जातकांनो, जेव्हा तुम्ही भावनेच्या भरात वाहून जाऊन स्वतःच्या वापरातील किंवा घरातील विशेष वस्तू इतरांच्या हवाली करता, तेव्हा तुम्ही स्वतःच्या हाताने तुमच्या नशिबाची चावी दुसऱ्याला सुपूर्द करत असता. ज्योतिषशास्त्राचा हा सर्वात कठोर नियम आहे की प्रत्येक वस्तूमध्ये एक विशिष्ट वैश्विक ऊर्जा सामावलेली असते. जेव्हा तुम्ही ती ऊर्जा दुसऱ्याला दान करता तेव्हा तुमच्या कुंडलीतील शुभग्रहांचा प्रवाह खंडित होतो आणि समोरच्या व्यक्तीचे नशीब चमकू लागते. परिणामी तुमचे इष्टदेव आणि तुमचे भाग्य अनुकूल असूनही तुम्हाला मदत करू शकत नाहीत आणि तुम्ही गरिबीच्या गर्तेत ढकलले जाता. मीन राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला जीवनात त्या यशाच्या सर्वोच्च शिखरावर आणि राजवैभवावर पोहोचायचे असेल जे तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे, तर आता केवळ डोळे झाकून कष्ट करणे थांबवा आणि या अदृश्यपणे तुमचे नशीब लुटणाऱ्या चुका ताबडतोब थांबवा. म्हणूनच आज आम्ही ज्या 5 विशिष्ट गोष्टींबद्दल सांगणार आहोत त्या गोष्टी आजपासून आणि याच क्षणापासून कोणालाही उसने, दान किंवा भेट म्हणून देणे कायमचे बंद करा. वेळीच सावध होऊन जर तुम्ही स्वतःला सावरले तर माता भद्रकालीच्या रौद्र आशीर्वादाचे जगातील कोणतीही आसुरी शक्ती तुमची प्रगती रोखू शकणार नाही. मीन राशीच्या जातकांनो, जर तुमच्या घरात पैशाची चणचण सतत जाणवत असेल, पैसा येतो पण बर्फासारखा वितळून जातो आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत असेल, तर तुम्ही तुमच्या राशीचा स्वामी असलेल्या गुरुग्रहाशी संबंधित एक अक्षम्य चूक करत आहात. ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा भाग्य, ज्ञान आणि अफाट धनाचा कारक आहे. जर तुम्ही नकळतपणे कोणत्याही पिवळ्या रंगाच्या वस्तू, सोन्याचे दागिने, पिवळे कपडे, धार्मिक पुस्तके किंवा देव्हाऱ्यातील जुन्या वस्तू कोणाला भेट किंवा दान म्हणून दिल्या असतील, तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने माता लक्ष्मीला घरातून बाहेर काढले आहे हे वेळीच ओळखा. मीन राशीच्या जातकांनो, सध्या तुमच्या कुंडलीत माता लक्ष्मीच्या अथांग कृपेने कुबेराचे भांडार उघडण्याचे अत्यंत दुर्मिळ धनयोग निर्माण होत आहेत.
अशा अत्यंत संवेदनशील काळात घराची सुख, समृद्धी आणि तिजोरी टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टींवर कडक पाबंदी घालणे अनिवार्य आहे. गुरुवारी किंवा संध्याकाळच्या वेळी कोणालाही उसने पैसे देणे, घरातील महत्त्वाचे कागदपत्र किंवा हळद केशर दुसऱ्याला वापरण्यास देणे तुम्हाला कंगाल करू शकते. या गोष्टी तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जेचे मुख फिरवून टाकतात, ज्यामुळे लक्ष्मी तुमच्या दारातून माघारी फिरते. मीन राशीच्या जातकांनो, शास्त्रात अन्नदान हे महापुण्य मानले गेले आहे. परंतु हेच दान जर चुकीच्या पद्धतीने केले तर ते महापाप ठरते आणि संपूर्ण वंशाला दारिद्र्याच्या खाईत लोटते. अनेकदा आपण दया दाखवून किंवा अन्न वाया जाऊ नये म्हणून घरातील शिल्लक राहिलेले शिळे किंवा आपले खाऊन उरलेले उष्टे अन्न गरजूंच्या किंवा प्राण्यांच्या नावावर कोणाला तरी देऊन टाकतो. मीन राशीसाठी हा अत्यंत कडक आणि भयानक नियम आहे. उष्टे किंवा शिळे अन्न दान केल्याने तुम्ही थेट राहू आणि केतूच्या महाभयंकर प्रकोपाचे बळी ठरता, ज्यामुळे घरातील सुख, शांती आणि आरोग्य कायमचे नष्ट होते. मीन राशीच्या जातकांनो, केतूचा हा अशुभ आणि विनाशकारी प्रभाव केवळ तुमच्या पैशावर नाही, तर थेट तुमच्या मुलांच्या भविष्यावर आणि तुमच्या मानसिक आरोग्यावर आघात करतो. शिळे अन्न दिल्यामुळे घरात नकारात्मक शक्तींचा वास सुरू होतो. विनाकारण अत्यंत हिंसक वादविवाद होतात आणि घरातील कर्त्या पुरुषाची बुद्धी भ्रष्ट होऊन सर्व काही उद्ध्वस्त होते. त्यामुळे भविष्यातील हा भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी आजच आणि याच क्षणापासून घराबाहेर पडणाऱ्या शिळ्या किंवा उष्ट्या अन्नाच्या दानावर कायमची बंदी घाला. मीन राशीच्या जातकांनो, आपल्या दारावर आलेल्या कोणत्याही याचकाला किंवा गरजूला रिकाम्या हाताने परत पाठवणे महापाप आहे. म्हणून जर तुम्हाला धान्य किंवा अन्नदान करायचे असेल तर त्यासाठी शास्त्रातील एक अत्यंत गुप्त आणि चमत्कारी उपाय नक्की करा. जेव्हा जेव्हा तुम्ही कोणाला तांदूळ, पीठ किंवा अन्न द्याल, तेव्हा ते देण्यापूर्वी आपल्या मनातल्या मनात अत्यंत भक्तिभावाने 3 वेळा ओम नमो भागवते वासुदेवाय या महामंत्राचा जप करा. हा छोटासा मंत्र त्या अन्नाचा दोष नष्ट करून त्याला अमृताचे रूप देईल, ज्यामुळे केतूचा प्रकोप तर शांत होईलच, पण तुमच्या घरात पैशांचा पाऊसही पडेल. मीन राशीच्या जातकांनो, 5वी आणि सर्वात धोकादायक चूक म्हणजे स्वतःचे घड्याळ किंवा वापरलेले पेन इतरांना देणे, जे आपण खूप सहज करतो. ज्योतिषशास्त्रात घड्याळ हे केवळ वेळ दाखवत नाही, तर ते तुमच्या नशिबाच्या चढ उताराचे नियंत्रण करत असते. जेव्हा तुम्ही स्वतः वापरत असलेले घड्याळ कोणाला तरी घालण्यासाठी किंवा भेट म्हणून देता, तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील येणारा सुवर्णकाळ आणि तुमची सौभाग्य ऊर्जा समोरच्या व्यक्तीला दान करत असता. यामुळे तुमचे चालू असलेले काम अचानक ठप्प होते आणि तुमच्यावर वाईट वेळ धावून येते. म्हणून हे देणे आजच थांबवा. मीन राशीच्या जातकांनो, मीन ही जलतत्वाची रास असल्याने तुमच्यावर ऊर्जेचा प्रभाव खूप लवकर होतो. म्हणूनच या चुकांचे दोष नष्ट करण्यासाठी एक अतिशय सोपा आणि अमोघ उपाय करा. दर गुरुवारी विष्णू मंदिरात जाऊन किंवा घरातच शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि केळीच्या झाडाची पूजा करून पिवळे फळ गरिबांना दान करा. हा उपाय तुमच्या राशीचा स्वामी असलेल्या देवगुरु बृहस्पतीला अत्यंत प्रसन्न करेल आणि आजवर तुमच्या हातून दानधर्मात झालेल्या सर्व ज्ञात अज्ञात चुकांचे दोष मुळासकट उपटून फेकून देईल. मीन राशीच्या जातकांनो, जर हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनात भीती निर्माण झाली असेल किंवा भूतकाळात तुमच्याकडून यातली एखादी चूक झाली असेल तर अजिबात घाबरू नका, कारण आता स्वतः त्रिलोकाधिपती भगवान भोलेनाथ आणि माता भद्रकाली तुमच्या संरक्षणासाठी ढाल बनून उभे राहिले आहेत. तुमच्या आयुष्यातील अंधारमय रात्रीचा अंत झाला असून एका दैदिप्यमान सुवर्णकाळाची पहाट होत आहे. फक्त मनातून भीती काढून टाका, स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवा आणि यापुढे कोणावरही आंधळा विश्वास न ठेवता हुशारीने पावले टाका. मीन राशीच्या जातकांनो, तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये दिलेले सत्य आणि ही मार्गदर्शक माहिती मनापासून पटली असेल आणि यामुळे तुमच्या डोळ्यांवरील अंधार दूर झाला असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक नक्की करा. तुमचे एक लाईक आम्हाला अशाच प्रकारे तुमच्या नशिबाचे रहस्य उलगडणारी आणि तुमचे रक्षण करणारी माहिती आणण्यासाठी मोठी प्रेरणा देते. हा व्हिडिओ तुमच्या इतर मीन राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि परिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून तेही या भयानक धोक्यांपासून सावध होतील. मीन राशीच्या जातकांनो, या संपूर्ण उपायांचा आणि बदलांचा महालाभ घेण्यासाठी आणि तुमच्या पाठीशी देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय महाभद्रकाली किंवा ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. माता भद्रकाली आणि शिवशंकराचा वरद हस्त तुमच्या पाठीशी नेहमी राहील आणि तुमच्या आयुष्यातील सर्व शत्रूंचा नाश होऊन सुख समृद्धी नांदेल. आमचा हाच निस्वार्थ प्रयत्न आहे की तुमचे आयुष्य चमकावे. भेटूयात पुढच्या अशाच एका अत्यंत रहस्यमयी आणि ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.